नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी स्टीम मोमोज ही रेसिपी बनवणार आहोत. चला मग सुरू करूया. सर्वात आधी मी बारीक किसलेला गाजर घेतलेला आहे आणि कोबी बारीक किसलेला घेतलाय आणि बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आणि बारीक कट केलेला कांदा, शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आल्याचा छोटा तुकडा टाकून घेऊ आणि 7 ते 8 लसूण पाकळी टाकू आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकू. आता हे सर्व मिक्सर मध्ये फिरवून घेऊ. मस्त असं बारीक झालेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर एक मोठी वाटी घेऊन त्यामध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकू आणि थोडं तेल टाकून घेऊ. तेल टाकल्यामुळे आपले पीठ एकदम मस्त मऊ होते. त्यानंतर ते मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं करून लागेल तसं पाणी टाकून मळून घेऊ. पीठ मस्त असं घट्ट झालं पाहिजे, जास्त पातळही नाही झालं पाहिजे. मस्त असं मळून गोळा करून घेऊ. पाहू शकता मस्त असा गोळा झालेला आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून तेल टाकून घेऊ. तेल मस्त असं गरम झालेलं आहे. मग त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण हे टाकून घेऊ. मग त्यामध्ये सर्व भाज्या एक एक करून सर्व भाज्या कढईत टाकून ते मिक्स करून घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकू आणि शेजवान चटणी टाकू आणि 1 चमचा धना पावडर टाकू. मग ते सर्व मिक्स करून घेऊ. चांगले असं परतून घेऊ. मग त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन तो मोठ्या आकाराचा पोळीसारखा लाटून घेऊ. मग मस्त असं लाटून झाल्यावर त्याचे धारदार टोक असलेल्या वाटीने गोल कापून घेऊ. त्यानंतर एक पुरी घेऊन त्यामध्ये चमच्याने भाजी टाकून त्याचे मोमोज सारखे आकार देऊ. पाहू शकता तर मी मोमोजला असा आकार दिलेला आहे. अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून घेऊ. अशा प्रकारे सर्व मोमोज बनवून झाल्यावर एक जाळीची प्लेट घेऊन त्याला तेल लावून, जेणेकरून आपले मोमोज चिटकू नये म्हणून त्यामुळे तेल लावून घेऊ. मग एक एक करून सर्व मोमोज त्यावर ठेवून देऊ. ठेवून झाल्यावर मोमोजवर तेल टाकून घेऊ आणि वरून थोडी कोथिंबीर टाकू व वरून थोडी चिली फ्लेक्स पण टाकून घेऊ. मग झाकण ठेवून देऊ. मग 2-4 मिनिटे वाफवून घेऊ. मग 2-4 मिनिटे झाल्यावर झाकण काढून पाहू. मस्त असे मोमोज तयार झालेले आहेत. मग ते थंड झाल्यावर काढून घेऊ. अशा प्रकारे आपले मोमोज तयार झालेले आहेत. अशा प्रकारे ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.